हर हर महादेव. ओम नमः शिवाय. शिव 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 शंभो. राम राम मंडळी, तुमचं दणक्यात स्वागत आहे सचिन खांडगे SK ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज महाशिवरात्र होती म्हणून मी ऑफिसमधून लवकर सुट्टी घेऊन निघालो महादेवाच्या दर्शनाला. जाताना रस्त्यामध्ये भेटली भीमा नदी, तिचं दर्शन घेऊन निघालो घरात. पहिला गेलो घरी, थोडा फ्रेश झालो, चहा पाणी घेतला आणि मग तुमचा भाऊ झाला रेडी सिद्धेश्वर मंदिरात जायला. बोला जय महेश मध्ये. संध्याकाळची वेळ होती, घड्याळात वाजले 8. मग तुमचा भाऊ आलाय जत्रा पाहायला. महाशिवरात्र ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सर्व परिसर हा शिवमय होऊन गेलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात गर्दी, लोक रस्त्याला गाडी लावत आहे. मग तुमचा भाऊ आला आहे जत्रेला. पहा कशी भरली आहे जत्रा. बाबो, मोकार गर्दी, सगळीकडे पब्लिकच पब्लिक. गर्दीतून रस्ता काढत आता मंदिराकडे चाललो आहे आम्ही. आणि तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे. गुरुवारी महाशिवरात्रीला तुमच्यातले कोण कोण आले होते सिद्धेश्वर मंदिरात यात्रेसाठी, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढे यात्रेमध्ये भेटली होती माता पार्वती. चालली होती कैलास पर्वताकडे. मातेचे दर्शन घेऊन निघालो शंकर महादेवाचे दर्शन घ्यायला. सगळीकडे महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे आमच्याकडे शिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होते. देवाच्या गाण्यांचा कार्यक्रम चालू होता. सुंदर असे मंदिर दीपमाळाने उजळून निघाले आहे. आतमध्ये पण छान सजावट केली आहे. खूप सुंदर मंदिर सजवले आहे. आत्ता रात्रीचे 9 वाजले आहे, तरी पण गर्दी खूप आहे. जशी लाईन पुढे सरकत होती तसा आम्ही शंकराच्या पिंडीजवळ जात होतो. आता ओढ लागली होती महादेवाचे दर्शन घेण्याची. हर हर महादेवाची गर्जना करत मेन गाभाऱ्यात पोचलो आहे. अगदी शंकराच्या पिंडीवर डोकं टेकून दर्शन घेतले. सोबत रुद्र पण होता. रात्रीचे लेट पण थेट दर्शन झाले आमचे. रुद्रला पण छान वाटले. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडतं बेलाचं पान पान. गळ्यात शोभती रुद्राक्षाची माळ, पायात खडावा छान, आवडते बेलाचं पान. देवाची पालखी व होम हवन पण झाले होते. दर्शन करून बाहेर आल्यावर आम्हाला साक्षात शंकर महादेव दिसले. इकडं पांडतात्या आणि सोनाबाई महादेवासोबत सेल्फी काढत होते. त्यांना काही सेल्फी निघालीच. मग देवाने आशीर्वाद दिल्यानंतर सेल्फी निघाला. ते म्हणतात ना, देवाच्या इच्छेनुसार पानही हलत नाहीत, त्याचप्रमाणे ये. देवाचा चमत्कार पाहून तेही नतमस्तक झाले. मी ते पाहून देवाचे पाया पूर्ण आशीर्वाद घेतला. इकडे प्रसादाला मसाल्या दुधाचे वाटप चालू होते. मग मी पण 2 ग्लास मसाला दूध पिलो. मग कुठं भारी वाटायला लागलं. ब्रह्म, विष्णू आणि महेश यामधील एक महेश म्हणजे साक्षात महादेव. देवाचे दर्शन घेऊन निघालो परतीच्या प्रवासाला. सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळं मी आज दुपारी कामावरून लवकर निघून म्हणलं आज दर्शन घ्यायचे, त्यासाठी लवकर आलेलो. लेट आलो त्यामुळं फायदा हा झाला की दर्शन खूप छान झालं. तुम्ही पाहिलं की व्हिडिओमध्ये की दर्शन पण चांगले झालेले आहे. आपण यायच्या वेळेसपेक्षा आता पब्लिक जरा कमी झालेले दिसते. तर मित्रांनो, हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आता वाऱ्याच्या वेगात मी घरी चाललो आहे.